जाणता राजा संघाचे सर्व प्रभाकरांना डगे मगाशीच बोलणं झालं त्या ठिकाणी आणि ते स्वतः या ठिकाणी फलंदाजी पण करणार गोलंदाजी पण करणार. अक्षय पटकन लवकर अक्षा. आघाडीचे फलंदाज मैदानात जात आहे. जाणता राजा संघाचे नाव कळवायचे. जाणता राजा आघाडीचे फलंदाज नंदू मांडे आणि राजू गामणे नावाजलेले दोन्ही फलंदाज. 100+ धावा करायचे. बक्षीस 1,11,000 रुपये. पहिलं षटक या ठिकाणी सुरू होताना आपण बघणार आहोत. यानंतरचा आवाज असेल तो समालोचक आमचे हर्षल 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 कुठं गायब झाले. हर्षल 5 षटकांचा सामना असेल. नंदू मांडे आणि राजू गामणे आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानात जाताना आपण या ठिकाणी बघतोय. पहिलं षटक सुरू होताना आपण बघतोय. हर्षल पवार समालोचक. सुंदर आवाज सुंदर समालोचन गेल्या 4 दिवसापासून आपण बघतोय. आवाजात कुठलीही कमी नाही. हर्षल पवार जॉईंट व्हायचंय लवकर. हर्षल पवार हर्षल हर्षल समालोचक हर्षल पवार लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. पुढचे समालोचकाचे धीरा त्या ठिकाणी धुरा सांभाळायचे. नावाजलेले दोन्ही संघ बारसिंगवे आणि जाणता राजा बेळगाव ढगाचा संघ. जाणता राजाच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानात. नंदू मांडे आपण बघितलं असेल बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्या ठिकाणी षटकार आणि चौकार आतषबाजी करणारा हा नंदू मांडे स्ट्रायकवर आहे. राजू गामणे नॉन स्ट्राइक एंड. मॅच सुरू होते. पहिला चेंडू. हो सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. निर्धाव चेंडू चेंडू निर्धाव. बारशिंगवे मॅच आपल्याला या ठिकाणी खूप चांगली बघायला मिळेलच. आदरणीय दत्तूदादा ढगे यांचं या ठिकाणी आगमन आणि यानंतरचं समालोचन ते करतील. धन्यवाद दादा. पुढचा आवाज असेल दत्तूदादा ढगे यांचा. धन्यवाद दिंडे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आले या चषकासाठी. बाल बाल बच गए म्हणतात ना तसा हा प्रकार. रनआउटची विकेट असते आता. बारसिंगवे येथून आलेला हा संघ क्षेत्ररक्षण करताना श्री क्षेत्र टाकेद येथून आलेला हा संघ. राजूला मिळालेला लॉलीपॉप आणि त्याचा फायदा घेतोय चौकाराच्या स्वरूपात. खरं तर षटकार यायला पाहिजे होता असं राजूच्या ऍक्शन वरनं दिसतंय आणि चौकार आलेला आहे पहिला. 5 धावसंख्या संघाची.
राजकुमार पोपटरावजी गामदे आणि नंदूभाऊ देवरामजी मांडे हे या ठिकाणी ओपनिंगची जोडी, जांताराजाची अतिशय धडाडीची अशी जोडी. Yes, thank you so much, Sunilji Dinde sir, and thank you so much, दत्तूजी डगे सर. चला दरम्यान सामनाही महत्त्वाचा आहे आणि तिथे पाहायला गेलं तर पहिलाही झटकाही दिलाय. जिथे अपेक्षा या मॅच मध्येही होत्या, पुन्हा एकदा त्या अपेक्षा भंग केल्या जात आहेत. बॅटिंग मध्ये नाराज करतायत राजू गामने. सध्या तरी विकेट आणि हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. पूर्णपणे स्ट्रिक मागून दाखवला आणि तो बरोबर वाकवल्यात. मिडल स्ट्रिक उद्ध्वस्त झाली आहे. जास्तचे सफळ झाले होते पॅडल स्वीप करण्याचा तो प्रयत्नच फसलाय आणि तो झटका पहिला बसलाय. या मॅच साठी आमचे रवी दादा हे उपस्थित झालेले आहेत. इनॅक्शन मध्ये असतील. अपेक्षा खूप साऱ्या आहेत त्यांच्याहीकडनं. चला जाऊयात. आणि सध्या तरी पहिला झटकाही लागलाय. 45 धावा डिफेन्स करून आलेली टीम आपल्याला पाहायला भेटते. जाणता राजा चषक ही स्पर्धा आणि जाणता राजा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते बारशिंगे संघाच्या विपक्षामध्ये. यावेळेस आपण पाहत आहोत तिथेही कनेक्शन दिसलेलं दिसत नाहीत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत प्रसादला देखील त्या धावा याही मॅच मध्ये काढावा लागतील, कारण 5 ला पहिली विकेट आली आहे आणि 5 बॉलचा तो खेळी झाला आणि 5 ओव्हरचा ही मॅच आहे. त्याचमुळे 5 ओव्हरला तिथे या मॅच मध्ये त्या धावा काढावा लागतील. गेल्या मॅच मध्ये 44 तुम्ही काढलात. या मॅच मध्ये जास्तच्या अपेक्षा आहेत टीमला. ओव्हर पिच होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, धाव काढण्याचा प्रयत्न कोणताही दिसत नाहीत. स्ट्राईक घ्यायच्या इथे नंदू मांडे यांना. आणि सध्या तरी ओव्हर क्रमांक पहिली समापन कळवतायत आणि तिथे ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरला फक्त 5 धावा. एकशे 1 धावा जर या टीमनं काढल्या जाणता राजा 11 या संघानं, तर 1,11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे आमचे डॉक्टर किसान यांच्याकडनं. निम्मा आता विचारावं लागेल डॉक्टर किसान यांना. सुनीलजी दिंडे साहेबांना ते विचारावं लागेल. चला 101 चा आकडा तुम्ही पार करा आणि ते मिळून जातील तुम्हाला 1,11,000 जे प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज ही आहे. आणि ते तर ऑलरेडी त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेलंच आहे डॉक्टर किसान यांच्याकडनं. आणि आता हे स्पेशल जाणता राजा टीम साठी पारितोषिक आहे. त्यासाठी 101 आकडा पोहोचवायचा असेल तर नंदू मांडे यांना ते थांबावं लागेल 5 ओव्हर पर्यंत, तर तो आकडा गाठण्याची शक्यता आहे. पाहूयात. पुल करायचं होतं, मिस टायमिंग राहिलाय. हाही फटका फसलेला वाटतोय. धडधड वाढली होती, डोक्याची घंटा वाजत होती, परंतु तिथे प्रयत्न अपुरे राहिले. त्यांनी आता 2 घेऊन गेलेत. 2 धावा मिळाल्यात. वाटलं होतं याही मॅच मध्ये नाराज करतायत की काय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर राहिलाय. प्रयत्न कोणताही नव्हता आणि आता धावा झाल्यात 7 धावा धाव फलकावरती. ते जीवदान मिळालंय. पाहूया त्याचा फायदा घेतला जाईल का. ओव्हर पिच होता. यावेळेस चांगला स्ट्रोक. इनफिल्डला भेदता आलेलं नाहीत. बॉलरला भेदलं होतं, परंतु तिथे मिड ऑफ तैनात. बॉल अडवताय 38 सर्कल मध्ये. ती सिंगल ही काढण्याचा प्रयत्न झालेला नाहीत. डॉट बॉल येतोय. विठ्ठलचं हे षटक आतापर्यंत चांगलंच राहिलंय. चांगली गोलंदाजी करतायत बारशिंगे हा संघ. यावेळेस देखील वाचलेत फलंदाज. पायामध्येच बरोबर तो टाकलाय हा चेंडू. वेगवान बॉल होता. पहा हा चेंडू वेगवान बॉल पायावरतीच आदळलाय आणि तिथे बचवले गेलेत फलंदाज नंदू मांडे. सध्या तरी बॅटिंग करतायत. गोलंदाजीवरच्या जोरावरती हा संघ जिंकला होता गेला सामना. या मॅच मध्ये जरूर गोलंदाजी आहे, परंतु त्याही धावा तुम्हाला 50 प्लस तरी जावंच लागेल.
फुल टॉस करून बसलेत. क्रॉस बॅटेड मारलाय, बॉल लपेटलाय, खेचून मारला आणि फेकून दिलाय. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. 4 जाणता राजा चषक चौकार. टाकलाय, ऍक्शन प्रॉपर आहे. थर्ड पंचांचा तो इशारा आलाय. फेअर बॉल आणि डॉट बॉल ही आलाय. चांगला चेंडू, ऍक्शन प्रॉपर आहे आणि त्याचमुळे तो फेअर बॉल. 11 धावा झाल्यात 11 बॉल मध्ये. आताही मिस टायमिंग, याही विकेट सध्या तरी धोक्यामध्ये आणि ती मिळून जाईल. नंदू मांडे हेही परतलेत. दुसरा झटका. पहिल्याही मॅच मध्ये ते तसेच बाद झालेत. तो पुल करण्याचा प्रयत्न, नेहमीच बॉलला गुल करण्याचा प्रयत्न राहिलाय, दोन्ही वेळेस फसलाय आणि तिथे मिस टायमिंग स्ट्रोक त्याच्यावरतीच बाद झालेत. 11ला तर 2 विकेट. संदीप मांडे यावेळेस आपल्याला बॅटिंग साठी पाहायला भेटतायत. अकराला 2 विकेट. अकराला 2 विकेट गेल्या. त्यांनी 2 ओव्हरचा तो खेळ समाप्त झालाय. याही मॅच मध्ये त्या धावा सध्या तरी दिसलेल्या नाहीत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतायत, परंतु तो बॅटिंग करण्याचा निर्णय आताही थोडासा धोक्याचा वाटतोय. परंतु त्यानंतर तो गेट चेंज झाला तर धावा मिळू शकतायत, कारण या टीम कडे ती गोलंदाजी अटॅकिंग चांगला आपण पाहिलंय आणि आता याही मॅच मध्ये त्या अपेक्षा तर आहेत टीम कडनं. परंतु पाहूयात, 11 झाल्यात, अजून 3 षटके येणं बाकी आहेत. 5 ओव्हरचा तो मॅच पाहत आहोत. दीपक बॉलिंग मध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू दिसतोय. अजून एक, याही वेळेस हात खोलू दिलेले नाहीत. पूर्णपणे ब्लॉक ऑन होल मध्ये हा चान्सेस नव्हता हात खोलण्यासाठी. पहा जट मध्ये करण्याचा तो प्रयत्न पायावरती जाऊन आदळलाय. चांगला चेंडू पाहायला भेटतोय. तिसरं षटक. आज बॅट आणि बॉलचा संपर्क प्रसाद डगे यांच्याकडनंही ते पाहायला भेटत नाहीत. थोडस संघर्ष जारी आहे आजच्या दिवसामध्ये. अजून एक चांगला बॉल त्यांच्या विरोधामध्ये. पुन्हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज हे जास्त वाढत चाललंय आणि मग तो दबाव बनतो बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, आणि तेच केलंय. दीपकचं हे षटक देखील आतापर्यंत चांगलं राहिलंय. पहिल्याही ओव्हरला त्यानं 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता हेही षटक आतापर्यंत त्यानं 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी केली आहे. 11ला 2 विकेट गेल्यात. शांततेच्या वातावरणामध्ये हा सामना सध्या तरी चालू आहे. डगआउट ही शांत आहे, परंतु चौकार षटकार आले तर तो चेरअप केला जाईल फलंदाजांना, परंतु ती संधी मिळेल का पाहूयात. बॅटची कडा आणि तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल बचवला गेलाय, कारण फ्रेम मध्ये देखील खेळाडू दिसत नव्हता. तिथे डायरेक्ट हिट झालं असतं तर मग ते काम तमाम होतं. पहा हा ऍक्शन रिप्ले. फ्रेम मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक लेट थ्रो केला, परंतु तिथे डायरेक्ट हिट झालेलं नाही त्यांनी, त्याचमुळे फलंदाजी वाचलाय. जीवदान मिळून जाईल आणि आता त्याचा फायदा घेतला जाईल का पाहूयात. संदीप मांडे मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीसाठी. धाव फलक 12. रिस्की सिंगल कंप्लीट केली. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. फुल टॉस होता. ब्लॅक क्लिपला खाली ठेवले. पुन्हा एकदा मनगटी फटका खेळलाय. मनगट वळवलीत आणि बॉलला वळवल्याने आता
इथे ती साथ दिली आहे क्षेत्ररक्षकांनी फलंदाजाची आणि आता हा नशिबाचा 4 येतोय चौकार. मोक्यावरती हा चौका आलाय. जिथे दबाव बनला होता त्याच मोक्यावरती हा चौकार पाहायला भेटला. पहा 11 फिल्डिंग मिसफिल्ड. हातामध्ये बॉल घेण्याचा प्रयत्न तिथे हातालाही स्पर्श झाला नसावा तसा हा बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय आणि हा नशिबाचा तो 4 चौकार मिळाला. चौकाराच्या मदतीने धावफलक आता 16 अंकावरती जाऊन पोहोचलंय. ओ यावेळेस वेट करत होते. लेट कट करायचं होतं परंतु तिथेही तो बॉल वेगवान राहिलाय. पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. बॅट स्विंग थोडस खाली राहिली बॅट आणि बॉल मात्र तो वरून निघालाय. आला अजून एक डॉट बॉल. 16 वरती धावफलक. अंतिम बॉल आता बाकी राहिला याही ओव्हरचा. करेक्ट रन रेट कमी सरासरीनं सध्या तरी त्या धावा आल्यात. फुल चान्स क्रॉस बॅटेड मारलाय. गॅप शॉट सिलेक्शन नो चान्स. यस इट इज 4. दिल मांगे मोर. आता हुआ 4 चौकार. चला 20 धावा झाल्यात. फायनली ते या ओव्हरला त्या धावा आल्यात जिथे 2 चौकार महत्वपूर्ण राहिलेत आणि ते सँडी मांडे अर्थातच संदीप मांडे यांच्या बॅटमधून आलेत. चांगले खेळतायत. साथ द्यावी लागणार आहे. गेअर चेंज करावा लागेल कारण विकेट हातामध्ये आहे. 2च विकेट गेल्यात. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्येचा ओघ वाढवावा लागेल. चला पाण्याची मागणी करतायत. पाण्याची मागणी ती होते. टेन्शन थोडस वाढत चाललं होतं परंतु ते बहुमूल्य मी म्हणेन ते 2 चौकार आलेत आणि आता तो डाव थोडासा सावरला गेलाय. 3 ओव्हरच्या खेळामध्ये 20 झाल्यात. येणारे 2 षटक बाकी आहेत म्हणजे 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या ओव्हर जास्तच धावसंख्येचा तो ओव्हर मध्ये धावा कन्वर्ट करणं गरजेचं आहे. 50-55 आकडा तरी गाठावाच लागेल आणि चर्चा हीच चालली आहे डगआउटलाही की 50-55 धावा तर होणं गरजेच्याच आहेत. असे आता 4थ्या ओव्हरमध्ये पाहायला भेटतोय. एखादी ओव्हर जास्तीच्या धावसंख्येमध्ये जर कॅपिटलाइज केली तर मग ते चांगलं टार्गेट सेट होऊ शकतंय. 50-55 ही जर आकडा तुम्ही गाठला तुमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे मग ती फाईट होऊ शकते परंतु कमीत कमी राहिल्या तर मग थोडासा धोका राहील. क्रॉस बॅटेडने खेळलाय. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. हातामध्येच खेळून बसलेत आणि 2चा कॉल तिथे पाहूयात. ओ रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे आणि टाळ्यांचा हा गजर पहा ऐकायला येतोय कारण त्याचं राहिलंय. तिथे सिंगल वाटत होती तिथे 2 धावा घेऊन गेलेत. धावा काढावा लागतील. धावा काढावा लागतील. थोडासा वेळ घेतला. थ्रो ॲक्युरेट नव्हता. ॲक्वर्ड होता आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत तिथे त्या 2 धावा आणि धावसंख्या 22. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये आता हा दुसरा क्षेत्ररक्षक वेगामध्ये आलाय. पुन्हा 2चा कॉल होता. थांबवलंय. प्रसाद डगे यांना थांबवलंय. सध्या तरी ती स्ट्राईक हवी आहे. संदीप पांडे यांना सिंगल मिळून जाईल आणि आता धावफलक 23 अंकावरती. इथून प्रत्येक बॉल वरती तुम्हाला धावा काढावा लागतील तर तुम्ही सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचाल. आजच्या सिच्युएशन नुसार जर म्हणायला गेलं तर 50-55 आकडा गाठावाच लागणार आहे. अपोजिट टीमही तितकीच ताकदवर दिसते. ओ वेगवान बॉल बॉडी वरती जाऊन आदळलाय. आता तो चान्स आणि आता इथे तो प्रयत्नच नाही. थोडासा बॉल लागलेला वाटतोय. दुखापत ग्रस्त झालेले आहेत. डॉक्टरही आमच्याकडे आहेत. गरज असेल तर नक्कीच तीही मागणी करा. डॉक्टर प्रभाकर सर देखील उपस्थित आहेत आणि ते या टीमचा भाग देखील आहेत. स्क्वॉड मध्ये आहेत त्याचमुळे तेही टेन्शन नाही. तिथे अवेलेबल ते आहेत आणि आता पुन्हा एकदा वळूयात. एक सिंगल मिळाली. 24 झाल्यात. 24 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंडला आता प्रसाद जात आहेत. त्यांचाही फटका. ते टायमिंग दिसत नाहीत. अतूट नातं तुटलंय. गेल्या ही मॅच मध्ये आणि याही मॅच मध्ये संघर्ष जारी आहे. पूर्णपणे स्ट्रगल करतायत फलंदाज.
25 वरती धाव फलक. 3.4 चा खेळ आतापर्यंत झालाय. सिंगलच आल्यात. पहिला बॉलला 2, त्यानंतर 3 बॉलला 3 सिंगल. धाव फलक 25. इथे अजून एक हवेमध्ये खेळ होता. फिल्डर आलाय पवन. झेलबादची संधी आणि आता ती विकेट मिळून जाईल. संदीप मांडे बाद होत आहेत. बॅटिंग मध्ये तो कॉन्फिडन्स सध्या तरी दिसलेला नाहीत. 25 धाबा धाव फलकावरती. अंतिम तो बॉल आता या ओव्हरचा राहिलाय. पाहूयात धाबा किती काढल्या जातील. गोलंदाजी अटॅकिंग तर चांगले आहे, परंतु त्याच्याही त्या गोलंदाजांना धाबा तुम्हाला ठेवणं गरजेचे आहेत, तर ते गोलंदाज एफर्ट देऊ शकतायत. कारण धाबा 25 झाल्यात आणि आता नवीन खेळाडू येत आहेत, जिथे आपल्याला अमोल गांगुर्डे हे खेळाडू पाहायला भेटत आहेत, जे सायक रेंडला जात आहेत. 25 वरती धाव फलक. अंतिम बॉल आहे. एखादा मोठा फटका आला तर कदाचित अंतिम ओव्हर मध्ये तो कॉन्फिडन्स त्यांना मिळू शकतोय. पाहूयात. याही ओव्हरला 5च धावा आल्यात 5 बॉलला. मिस टायमिंग. अजून एक विकेट धोक्यामध्ये आणि इथे दुसऱ्या टीमला सोडली जाते जय झेल. नॉट आउटचा तो इशारा आहे, कारण क्रीज मध्ये पोहोचला खेळाडू. 2 धावा घेऊन जातील आणि 2च्या मदतीने 4 ओव्हरचा खेळ. धावा झाल्या 27. अक्षयजी बावले साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे या सत्रामध्ये. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. अक्षयजी बावले साहेब, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. ओके, आमचा आवाज आता त्यांच्यापर्यंत पोहोचला. आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेमध्ये. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सध्या तरी आपली उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 27 झाल्यात. अक्षय येत आहेत अंतिम ओव्हर मध्ये. 6 बॉल बाकी राहिलेत. 6 बॉल मध्ये योगदान द्यावं लागेल. सेट बॅट्समन आहेत, परंतु तिथे कनेक्शन. यस, कनेक्शन प्रॉपर. बॉल करतो हवाई सफर. गॅप मधनं चेंडू निघालाय. मिड विकेटला ठोकलाय. पहिल्या बॉल वरती चौकार. गेल्याही मॅच मध्ये प्रसाद डगे यांच्याच त्या धावा महत्वाच्या राहिल्या होत्या. अंतिम ओव्हरला आलेले 2 चौकार गेल्या मॅच मध्ये होते आणि आता या मॅच मध्ये अंतिम ओव्हरला पहिला चौकार प्रसाद डगे यांच्या बॅटमधून आला. वेळ ते घेत आहेत, परंतु धावाही काढतायत. हा फुलटॉस क्रॉस बॅटेडला मारलाय. फ्लॅट चाललाय. मस्त पे दस्तक. चेंडू सीमा पार. यस, षटकार. बॉल चेक करायचा आहे का सर? ओ, पंचांचा इशारा तर नो बॉल आलाय, परंतु रिव्ह्यू घेतलेला नाहीत ना. ओके ओके, चला नो बॉल आहे आणि त्या नो बॉल वरती बरोबर सही नसीहत, बडा धमाका. या मोमेंट ना आता मोमेंट शिफ्ट होऊ शकते. या बॉल वरती जर फ्रीच्या बॉल वरती षटकार आला, अक्षय बावले साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज. खंडू नाना यांच्याकडनं देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. पहा, या बॉल वरती फ्री हिटच्या बॉल वरती जर प्रसाद यांनी जर षटकार मारला तर हे कॅश प्राइज लागू झालेला आहे. पाहूयात. नो +6. सन्माननीय आमचे शांतारामजी डगे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही करत आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या तरी जाणता राजा ही टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आणि बरोबर पाहुण्यांची उपस्थिती ती पाहायला भेटते. स्पेशली हे सामने पाहण्यासाठी सगळेच पाहुणे आज उपस्थित झालेत. 38 धावा झाल्यात. फ्री हिट बॉल.
फ्री माइंड स्ट्रोकने खेळला आहे, फटका तर चांगला आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे का पाहूया. 2चा कॉल आहे, बॉल फेकी स्ट्रायकर एंडला धोक्यामध्ये धावतोय, धडधड वाढली होती. ओ पोहोचलाय खेळाडू, ती संधी होती रनआउटची, कारण फ्री हिटचा तो बॉल होता, परंतु आता 2 धावा घेऊन चाललाय. 2च्या मदतीने 40. बाय गाईस, खेळ का मजा असं वाटतंय, कारण त्या धावा आता 40 झाल्यात. येणारे अजून 4 बॉल बाकी आहेत. 2 बॉलला ते 13 आल्यात. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बाजूला 9+6 तर 7 होत्या आणि आता आल्यात 2 धावा झाल्यात 40. 4 ओव्हरला 27च होत्या आणि मग त्यानंतर या धावा आल्यात आणि कराव्याच लागतील. प्रसाद डेगे स्ट्रायकर एंडला. थोडासा थकवा आहे त्यांच्यावरती, कारण लवकर गेलेत. पहिल्याच ओव्हर मध्ये त्यांना जावं लागलंय, भरपूर वेळ मैदानावरती काढलाय, परंतु त्याचा फायदा करून धावा लागेल टीमला. चौकार षटकार तर आले, उर्वरित अजूनही धावा हव्यात टीमसाठी. राहिले आता 3 बॉल, 40 झाल्यात. 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. खंडू नाना यांच्याकडनं प्रसाद डगे यांच्यासाठी 2 षटकारांसाठी 1001. ओव्हर पिच क्रॉस बॅटेडनं मारलाय, इथेही चान्स नाहीत. खाली क्षेत्र, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. आता तर 2च बॉल राहिले त्यांनी, त्याच्यावरतीही दोन्ही बॉल वरती जर 2 षटकार आले तर खंडू नाना यांच्याकडनं रोख रक्कम 1001 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. रामोजी डगे साहेब यांच्याकडनं 5000. क्रॉस बॅटेडनं पुल अँड पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, ब्युटिफुल स्ट्रोक. यस इट इज मॅक्सिमम. 6 षटकार. अक्षयजी बावले यांच्याकडनं या बॉलवरती सिक्सर आला तर 500 आणि त्यानंतर खंडू नाना यांच्याकडनं 1000. 50 आकडा गाठलाय. अंतिम बॉल आहे या इनिंगचा, पाहूयात. स्लोअर 1 होता, वेट करून मारलाय आणि आता बॉल निघालाय. लॉंग लेगला चेस करतायत क्षेत्ररक्षक. दिल मांगे मोर और एक आता हुआ 4 आणि आता टार्गेट सेट झालंय. 5 ओव्हरचा खेळ 54 झाल्यात. काय खेळलाय प्रसाद डगे या मॅच मध्ये. लाजवाब इनिंग, एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या या इनिंग साठी. खेळलाय खूप चांगला आणि सध्या तरी आता फायटिंग टार्गेट 54 झाल्यात, 55 करायचे. वाटलं देखील नव्हतं की इतक्या धावा येतील. 4 ओव्हरला तुम्ही 27 काढल्या आणि एका ओव्हरला या 27 आल्यात. अशी ही बॅटिंग राहिली आहे. चांगला खेळलाय प्रसाद डगे आणि आता संघाला ती तारणहारची इनिंग त्याने दाखवली आहे. 54 झाल्यात, आता फाईट करू शकतायत, आता ती मात देऊ शकतायत असं वाटतंय. 54 झाल्यात आणि 55 करायचे आहेत.
संकटामधून अंतिम ओव्हरला काढले असं वाटतंय आणि एक चांगलं टार्गेट आता सेट झालंय. चांगला खेळला प्रसाद डगे. त्याच्या इनिंगच्या जोरावरती संघ पोहोचलाय 56 आणि करायचे आहेत आता 55 धावा. याच टीमनं पहिल्या राऊंडला 45 धावा डिफेन्स करून दाखवल्यात. हा विक्रम या मैदानावरती आहे आणि याच मैदानावरती एक विक्रम असाही आहे की 90 धावा 5 ओव्हरला त्या झालेल्या देखील दिसल्यात. आणि आता जाऊयात मॅच कडे. राजू गामने बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतायत. त्यांच्या नावावरती एक मोठा विक्रम आहे. गोलंदाजीमध्ये रोख रक्कम 31,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळवणारा हा खेळाडू आहे. विकेट हॅट्रिक वरती ते लावले होते. डॉक्टर किसान यांच्याकडनंच ते दिले गेले होते आणि आज अगदी पाहत आहोत डॉक्टर किसान यांच्याकडनं देखील आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत पहिलं रोख रक्कम क्रमांकाचं कॅश प्राइज हे मिळालंय. चला आपण सना देऊयात ग्रीन सिग्नल. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बोथ टीम ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत विजयासाठी दोन्ही टीमला. बारशिंगवे संघाकडनं राहुल आणि अक्षय. पहिला चेंडू पहिलाच बॉल वरती दे धक्का, इरादा पक्का. पहिला चेंडू वरती ठोकलाय. एका टप्प्याने गेलाय की डायरेक्ट गेलाय आणि सध्या तरी आता कळवलं जातंय पण चौकार. बारशिंगवे संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहत आहोत धावा चेसेबल आहेत असं सांगतात. पहिल्या चेंडू वरती स्वागतच केलंय राजू गामने यांचं षटकारानं. हो आताही हाही हवा के संग संग गटा के साथ साथ हाही निघालाय आणि आता पाहूयात तो निर्णय पुन्हा एकदा पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आणि पुन्हा एकदा कळवतायत. हाही मॅक्झिमम. याही वेळेस तो षटकार लगातारचा दुसरा. 2 बॉल 2 षटकार. अगदी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडं दुखापतग्रस्त वाटतायत. चला फर्स्ट एड, कदाचित फर्स्ट एडची मागणी होते असं वाटतंय. पुन्हा एकदा आमचे सुनीलजी दिंडे सर इथे आम्हाला जॉईन होत आहेत. यस, ओव्हर टू यू सुनीलजी दिंडे सर. बघा या ठिकाणी जो सामना सुरू आहे जनता बेळगाव ढगा विरुद्ध बारशिंगवे. बारशिंगवे संघाला त्या ठिकाणी डॉक्टर साहेब त्या ठिकाणी यष्टीरक्षक इंजर्ड. हरकत नाही, हरकत नाही, तुम्ही स्वतः डॉक्टर आहे, बसा. जनता राजा संघाचा यष्टीरक्षक डॉक्टर प्रभाकर डगे या ठिकाणी हाताला फ्रॅक्चर झाले. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा नाद, सगळ्या खेळाडूंनी आपले अवयव जपून त्या ठिकाणी आपलं खेळाचं प्रदर्शन दाखवावं ही सगळी खेळाडूंना विनंती त्या ठिकाणी असेल. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या झाली ती
12 2 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी 55 धावांचं आव्हान. आणि जर बार्शी संघाने 3 षटकात हा सामना जिंकला तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी योगेशजी शेवरे यांच्याकडून असणार आहे. योगेशजी शेवरे यांच्याकडून ते बक्षीस. वाईड असावा. 2 चेंडू 13 धावा. राजू गामने पहिलं षटक. राजू गामने यांच्यावर प्रेक्षक काहीसे नाराज, परंतु पुढच्या राहिलेल्या 4 चेंडू सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन या ठिकाणी ते करतील. पुन्हा एकदा वाईड असावा. पुन्हा एकदा वाईड असावा. VRS घेतलाय. हाय वाईड आहे. वाईड वाईड वाईड. परत एकदा वाईडची हॅट्रिक. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी राजू गामने यांच्याकडून. तीन चेंडू 15 धावा. जाऊ शकतो हा. 2 धावा 17 धावा. सतरा धावा या ठिकाणी. वाईड असावा. हा वाईड. वाईड वाईड. उंचावरून मारलेला सरळ. ओ सुंदर झेल. सुंदर अतिशय सुंदर झेल या ठिकाणी गडीबाज. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. 1 षटकानंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 18. या ठिकाणी चर्चा होते दुसरं षटक शक्यतो अमोल गांगुर्डे यांनी टाकावं. अमोल गांगुर्डे यांनी दुसरं षटक आपलं वैयक्तिक पहिलं. बघूया कोण गोलंदाजीसाठी येतोय. शुभम येतोय. बघा याच्या अगोदरच्या सामन्यात आपण बघितली होती शुभमची गोलंदाजी. एका षटकात 3 गडी बाद केले होते. 6,100 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांनी जिंकलं होतं. या षटकामध्ये मात्र शुभमसाठी 6 चेंडूमध्ये 3 गडी बाद करायचे. बक्षीस पुन्हा एकदा 6,100 रुपये. आणि फलंदाजांसाठी 6 चेंडूमध्ये 4 षटकार. 6 चेंडूत 4 षटकार. बक्षीस आहे 6,100. योगेशजी शेवरे यांच्याकडून गोलंदाजाला देखील 6,100 रुपये आणि त्याचप्रमाणे फलंदाजाला देखील 6,100. फलंदाजासाठी 8 आहे 4 षटकार. 6 चेंडू 4 षटकार.
एकाच फलंदाजाने 4 षटकार लगवायचे आणि या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 3 गडी बाद करायचे. बक्षीस आहे 6100. देणारे आहेत योगेशजी शेवरे नगरसेवक. पहिला चेंडू शुभमचा. टोललेला चेंडू 4 धावा जाताना आपण बघतोय. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 4 4 4 4 4 धावा. धावसंख्या 22. राजू यामने यांनी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 22 धावांवर. पहिल्या चेंडूवर 4 धावा. पुढचा चेंडू. दुसरं षटक सुरू. 22 धावा. कट केला. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 23. वाईड असावा. अवांतर धावेत वर. धावसंख्या झाली ती 23. 24. धावसंख्या आहे ती 24. पुढचा चेंडू शुभमचा. सुंदर गोलंदाजी करतोय या ठिकाणी शुभम. 3 चेंडू. पहिला चौकार. ओ आता सरळ मारलेला चेंडू. 4 धावा. 4 4 4 4 चौकार. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती. धावसंख्या झाली ती 28. दुसरं षटक अजूनही सुरू आहे. दुसरं षटक. या ठिकाणी दोन्ही संघाचे जे समर्थक आहेत त्यांना मुभा देण्यात येते की आपल्या आपल्या संघाला प्रोत्साहन त्यांनी दिलं गेलं पाहिजे. शुभम पुढचा चेंडू. हो सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. अतिशय सुंदर गोलंदाजी. नक्कीच मार्गदर्शन करा. शेवटचा चेंडू आहे. ओ सुंदर. षटक संपलाय. हा दादा या ना. मी इथंच आहे. मी उशिरा आलो. अर्धा पाऊण तासात या ना. हो हो. शेवटची मॅच आहे. अर्ध्या पाऊण तासाच्या आत या. ओके ओके चालेल. 18 चेंडू. जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती 27. फक्त 18 चेंडू 27 धावा. 18-27. यानंतरचा होणारा सामना
यानंतर होणारा सामना असेल शेवटचा आजच्या या चौथ्या दिवसातील. यांच्यामधून जो जिंकल त्यांच्या विरुद्ध शास्त्रीनगर संघ खेळणार आहे. शेवटचा सामना असेल 4 षटकांचा. अठरा चेंडू 27 धावा. अमोल गांगुर्डे यांच्यासाठी डॉक्टर किसान कडून पहिल्या 3 चेंडूत सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राजाभाऊ कडून. सुंदर क्षेत्ररक्षण. गडी बाद. 17 चेंडू 26 धावा. अमोल गांगुर्डे यांच्यासाठी राहिलेल्या 5 चेंडूत 3 गडी बाद केले तर डॉक्टर सागर पवार सर यांच्याकडून 11,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक. डॉक्टर सागर पवार, डॉक्टर किसान सहसंस्थापक संचालक डॉक्टर सागर पवार यांच्याकडून अमोल गांगुर्डे राहिलेल्या 5 चेंडूत 3 गडी बाद करायचे. पहिला रनआउट घेतलाय. 17 चेंडू 26 धावा. हे षटक खूप निर्णायक असणार आहे. अटीतटीचा हा सामना या ठिकाणी आपण बघतो आहोत. षटक निर्णायक. सुंदरपणे टोललेला चेंडू 4 धावा. 4 धावा. मी पहिलंच बोललो होतो तो मारील आणि मारला त्याने. आता राहिले 16 चेंडू 22 धावा. सामना निष्ठच चाललाय जांताराच्या संघाच्या हातातून. पुढचा चेंडू अमोलचा. सुंदर गोलंदाजी. सुंदर 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 अतिशय सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. यानंतर होणारा सामना प्रेक्षकांचं मनोबल या ठिकाणी उंचावताना आपण बघतोय जांता राजा संघासाठी. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, तितकं सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी बघतोय. पुढचा हो बीट. सुंदर डॉट बॉल. निर्धाव चेंडू. झेलबाद. झेलबाद. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. तीन षटकानंतरचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती बारसांगवे संघाची 34. बारा चेंडू 21 धावा. ही वर लय महत्वाची रे भाऊ. ए दादा, ए भाऊ, एक गोलंदाजा ही वर लय महत्वाची रे संघाला जिंकण्यासाठी. आणि फलंदाजांना देखील तितकीच महत्वाचे असणारे हे षटक. या षटकामध्ये 10 ते 15 धावा जर जमवल्या तर सामना पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाजीच्या बाजूने जाताना आपण बघणार आहोत.
परंतु कुठंतरी 6, 7, 8 धावांवर जर रोखण्यात यश त्या ठिकाणी मिळालं तर सामना खूप रंगतदार शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. चौथं षटक घेऊन येतोय तो जाणता राजा संघाचा गोलंदाज. नंदू मांडे नावाजलेला फलंदाज, निराशा केली फलंदाजीमध्ये. बघूया गोलंदाजीमध्ये काय वर्चस्व या ठिकाणी आपल्या संघासाठी गाजवतोय, आपल्या गावासाठी. प्रेक्षकांची उत्कंठा मात्र या ठिकाणी खाली बसताय, वरती उठताय. दत्तू दादा पाहिले तर खाली बसताय, परत उभे राहत आहे, खाली बसताय, उभे राहत आहे. आता पुढे जाऊन बघताय. सुंदर असं या ठिकाणी आपण बघतोय खेळाडूंना प्रोत्साहन करताना आदरणीय दत्तूजी दादा डगे नावाजलेले असे हे रिटायरमेंट त्यांनी स्वीकारली. त्यांची इच्छा होती की या खेळामध्ये सहभागी व्हावं. नंदू मांडे गोलंदाजीसाठी आले. 12 चेंडू 21 धावा आणि हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे. खूप महत्त्वाचं, खूप म्हणजे खूप महत्त्वाचं. पहिला चेंडू पहिला षटकार बक्षीस आहे 3100 रुपये. पहिला चेंडू पहिला षटकार फलंदाजासाठी 3100 रुपयाचं पारितोषिक. 3100 पहिला चेंडू पहिला षटकार. हो 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 सुंदर गोलंदाजी. 11 चेंडू 21 धावा. षटक महत्वाचा असणार आहे. अक्षय बावले यांच्याकडून नंदू मांडेला विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक याच चेंडूवर. हो 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 बक्षीस मात्र गमावलंय. चेंडू मात्र खूप सुंदर निर्धाव चेंडू. बक्षीस कंटिन्यू. पुढच्या चेंडूवर जरी गडी बाद केला, या तिसऱ्या चेंडूवर 10 चेंडू 21 धावा. 500 रुपयाचं बक्षीस आहे. हो 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 जोरदार असा प्रयत्न त्या ठिकाणी आणि जखमी झालेला आपल्याला दिसत आहे. रनआउटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय, बघू. या ठिकाणी खेळाडू जखमी आपण बघितला असेल. पहिल्याच षटकामध्ये यष्टीरक्षक देखील हाताला जखम निवृत्त झाले. त्यानंतर नंदू मांडे गोलंदाजी करताना जखमी या ठिकाणी आपण बघतोय. नॉट आउट, नॉट आउट, रनआउट नाहीये. एक धाव, 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले. याचबरोबर धावसंख्या झाली आता ती 36. अजूनही 9 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आणि धावांची गरज आहे ती 19. नंदू मांडे नावाजलेला गोलंदाज, नावाजलेला फलंदाज. खूप प्रयत्न आपण त्या ठिकाणी बघितला तर खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. 3 चेंडू या षटकातील झालेले आहेत. 2 धावा बारसिंगवे संघाच्या फलंदाजांनी घेण्यात यश मिळवलेलं आहे. 9 चेंडू 19 धावा. नंदू मांडे षटक कंटिन्यू करणार.
नंदू मांडे यांच्यासाठी राहिलेल्या 3 चेंडूमध्ये एक जरी गडी बाद केला तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर सागर पवार सहसंस्थापक संचालक डॉक्टर किसान यांच्याकडून त्या ठिकाणी देण्यात येईल. नंदू मांडे इंजर्ड परंतु आपल्या संघासाठी तरी तत्पर. आपलं षटक कंटिन्यू करताना आपण या ठिकाणी बघणार आहोत. 9 चेंडू 19 धावा. सामना अतिशय रोमांचकार स्थितीमध्ये सामना या ठिकाणी आपण बघतोय. यानंतरचा होणारा सामना शास्त्री नगर विरुद्ध या दोन्ही संघातून जिंकलेला संघ त्यांच्यासमोर खेळणार आहे, त्यांच्याबरोबर खेळणार आहे, त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे. पुढचा चेंडू नंदू मांडेचा. आत्ता मारलेला चेंडू 3 धावा या ठिकाणी घेताना आपण बघतोय. 3 धावा. 3 बघा सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन होताना क्षेत्ररक्षकाकडून मिळालेला 0 प्रतिसाद. एका चेंडूवर 3 धावा गेल्या. जिथे 1 धाव पाहिजे होती तिथं 3 धावा. 16 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 8. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. हे 2 चेंडू निर्णायक असणार आहे. 8-16. 8-16. घे नंदू घे. दोन धावा घेतल्या. 2 धावा घेण्यात परत एकदा यशस्वी. 7-14. हा चेंडू मात्र निर्धाव जाण्याची खूप गरज. निर्धाव किंवा विकेट. विकेटसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक आहेच डॉक्टर सागर पवार यांच्याकडून. आत्ता फसला होता. परत एकदा 2 धावा. 2 धावा. परत एकदा 2 धावा. 6-12. 6-12. 6 दुने 12. 6-12. जिंकण्यासाठी 6-12. 6-12. बार सिंगवे संघाची उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. झुंज देताना आपण या ठिकाणी बघतोय. प्रभाकर अण्णा कदाचित या ठिकाणी षटक घेतील आणि निर्णायक षटक असेल. बघू आपण. हे निर्णायक षटक असेल. कोण गोलंदाजी घेत आहे आपण बघणार आहोत. अमोल गांगुर्डे यांना पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद करून 2 चेंडू निर्धाव टाकल्यास तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर किसान कडून स्वतः डॉक्टर सुनील दिंडे यांच्याकडून असणार आहे. अमोल गांगुर्डे पहिल्या 3 चेंडूत गडी बाद करायचा आहे. 2 चेंडू निर्धाव टाकायचे. अट नीट लक्षात घ्या. बक्षीस आहे 51,000 रुपये. आणि फलंदाजाला पण पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. सलग 2 षटकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार जिंकण्यासाठी गरज आहे. 3100 रुपयाचं पारितोषिक फलंदाजासाठी. गोलंदाजी करतोय अमोल. पहिला चेंडू 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी यश. तिसरी आउट रन आउट. 2 धावा. नवीन फलंदाज मैदानात जातोय.
योगेशजी शेवरे यांचं खूप खूप सहर्ष स्वागत. अमोलने या चेंडूवर जर गडी बाद केला तर योगेशजी शेवरे नाशिक महापालिका नगरसेवक यांच्याकडून तब्बल 3100 रुपयाचं या पहिल्या चेंडूवर म्हणजे दुसरा चेंडू आपल्या षटकातील यावर गडी बाद जर केला रनआउट झाला 2 धावा या ठिकाणी मिळाल्या आहे. 5 चेंडू 10 धावांची गरज. तुल्यबळ दोन्ही संघ सामना अटीतटीचा. 5 चेंडू 10 धावा. 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. पहिले 2 चेंडू आता टाकणारे पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे त्या ठिकाणी असणार आहे. बघा मन मोठं दातृत्व मोठं. योगेशजी शिवरे अमोल गांगुर्डे यांनी पुढच्या 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी योगेशजी शिवरे यांच्याकडून. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. हो 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 बाद. चार चेंडू 10 धावा. आता मात्र 2 चेंडू निर्णायक असणार आहे. 2 चेंडू निर्धाव टाकण्याची खूप गरज त्या ठिकाणी असणार आहे. चौकार षटकाराची आतषबाजी होता कामा नये. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी राहिलेल्या 4 चेंडूत करावं लागणार आहे. या चेंडूवर नवीन फलंदाज जो मैदानात जातोय जर षटकार लगावला तर डॉक्टर किसान यांच्याकडून सागर पवार सर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. या पहिल्या चेंडूवर षटकार आला पाहिजे. बक्षीस आहे 5,000 रुपये. प्रभाकर अण्णा ढगे यांच्यासाठी देखील या ठिकाणी बक्षीस आहे. जर चेंडू त्यांच्याकडे आला तर त्यांनी तो बरोबर टिपला डाय मारून तर त्यांना योगेशजी शिवरे यांच्याकडून जास्त नाही 2चे + 2 म्हणजे 1100 रुपयाचं पारितोषिक. त्यांना समजलं का 1100चं दिलं. हो हो एक धाव. सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज. हे 2 चेंडू मात्र निर्णायक असणार आहे. खरं जर पाहिलं तर हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. यानंतर होणारा सामना शास्त्रीनगर आणि या दोन्ही संघामधून जिंकणारा संघ आणि या सामन्यासाठी खास महापालिकेचे सर्वात तरुण नगरसेवक सुंदर गोलंदाजी. सुंदर अतिशय सुंदर गोलंदाजी. बेळगाव ढगेचे समर्थक सगळे जोरदार टाळ्या वाजवताना या ठिकाणी या 2 चेंडूत जर एक गडी बाद केला तर अमोलला डॉक्टर सागर पवार सर यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक. राहिलेल्या 2 चेंडूत 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावा आणि 2 चेंडू मध्ये गडी बाद करायचा आहे. मारेला चेंडू हो 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 हो. अरे यार बघूया पंच काय निर्णय देत आहे. 4 धावा घेण्यात यशस्वी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. चौथ्याला आउट आहे. पंच अंपायर डिसिजन
मध्ये बोलू नका. ऑन फील्ड पंच डिसिजन देतील, तो त्या ठिकाणी मान्य असेल दोन्ही संघांना. बाहेरून प्रेक्षकांनी मॅचचा आनंद नक्कीच घ्यावा. ऑन फील्ड पंच, अंपायर ऑन फील्ड डिसिजन कळवायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करण्यात येते, वाद विवाद न करता सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांना अंतिम असेल, मान्य करावा लागेल. या चेंडूवर किती धावा घेतल्या पंच कळवायचे. तीन धावा पूर्ण झालेल्या आहे. 3 4 धावा किती पकडायच्या, 3 का 4? 2. इथं 3. ओके 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 ओके. बॉल लागलाय, फक्त किती वेळा लागलाय. तिसराही धाव घेताना त्या ठिकाणी 1.5-3 धावा 2 कंप्लीट येतील. 2 कंप्लीट, 2 कंप्लीट. थर्ड अंपायर डिसिजन. 2 धावा कंप्लीट. आता राहिलाय चेंडू 1 आणि धावांची गरज आहे ती 7. कृपया वाद घालू नका, अन्यथा दोन्ही संघ बाद करण्यात येतील. इथं कुठली चिटिंग होणार नाही. गेल्या 4 वर्षापासून अगदी खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी 2 धावा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू एक चेंडू 7 धावा. तिसरी धाव घेताना बॅट्समनच्या पायाला चेंडू त्या ठिकाणी फलंदाजाच्या लागलाय, ते 1.5 धाव असते. हा क्रिकेटचा नियम आहे. सामना सुरू करायचा आहे. पंच 2 धावा घोषित झालेल्या आहेत. थर्ड अंपायरचा डिसिजन आहे. राजू गामने कुठलाही वादविवाद न करता सामना सुरू करायचा आहे. शेवटचा चेंडू टाकायचा आहे. 3 धावा, ठीक आहे, हरकत नाही. 1 चेंडू 6 धावा. म्हणजे चौथी धाव घेताना तो त्या ठिकाणी डेड झालाय. ती धाव पकडण्यात येणार नाही. 3 धावा, 3 3 3. 1 चेंडू 6. एक चेंडू 6 धावा. यानंतर मात्र या दोन्ही
संघामधून जिंकणारा संघ असेल कुठलंही बक्षीस नसणार आहे या चेंडूवर. सगळ्यांचा श्वास या ठिकाणी रोखून धरणारा हा चेंडू. एक चेंडू 6 धावा. गुंबाडे साहेबांचं आगमन, सहर्ष स्वागत. चेंडू 1 धावा 6. दादा खाली बसतायत, वरती उठतायत. आता खालीच बसा. चेंडू पडल्यानंतर उभे राहा आणि जल्लोष करा. अमोल गांगुर्डे शेवटचा चेंडू मात्र निर्धाव टाकायचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण नियोजन त्यांनी केलेलं आहे. अमोल गांगुर्डे हो 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 हो. दादा उभे राहून जल्लोष करताना. आता तरी ओरथ्रो करू नका रे बाबांनो, दादांनो, भावांनो. याच बरोबर अतिशय रंगतदार स्थितीत सुरू असलेला सामना या ठिकाणी बेळगाव ढगा जाणता राजा 2024-26 यानंतर होणारा सामना शास्त्री नगर विरुद्ध बेळगाव ढगा. आणि या सामन्यासाठी खास नाशिक महापालिकेचे सगळ्यात तरुण नगरसेवक काही मिनिटांमध्ये या ठिकाणी रिद्दीस उद्धव बाबा निमसे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. खास करून बेळगाव ढगा या